नमस्कार, मी गायत्री. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करीत आहात. कसे आहात आपण सर्वजण? मस्त ना? चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण जवसाची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी आपण जवस सर्वप्रथम भाजून घ्यायचे आहेत. व्यवस्थित प्रकारे ते भाजून घ्यायचे आहेत. आपण जवस भाजताना त्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, म्हणजे कुठे कमी कुठे जास्त असं राहणार नाही. व्यवस्थित प्रकारे त्याला छान भाजून घ्यायचं आहे, खमंग असं खरपूस. जवसामध्ये अनेक प्रकारचे फायदे असतात. जवस हे केसासाठी अत्यंत उपयोगी आहे. हे हृदयविकार, मधुमेह नियंत्रित करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. आपण पाहू शकता जवस भाजत आलेले आहेत. आता आपण त्याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण लसूण घालायचं आहे. आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो. आता त्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता आपण त्यामध्ये तिखट घालायचं आहे. जर लहान मुलांसाठी बनवत असेल तर कमी तिखट घालायचं आणि मोठ्यांसाठी बनवत असाल तर जास्त तिखट पण आपण घालू शकता, कारण ती चटणी आहे. जिरं घातलेले आहेत त्यामध्ये आपण आवडीनुसार. त्यामध्ये आता मी हिंग घालत आहे थोडासा. थोडंसं किंचित तेल घालायचं आहे, म्हणजे आपल्या चटणीला ओलावा टिकून राहील. आता आपण मिक्सर केलेला आहे, पाहू शकता. चटणी रेडी आहे. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.